आदेश जारी। येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलांसमोर लागणार आईचे नाव कागदपत्रात होणार बदल। राज्यातील शिक्षण क्षेत्रात एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। आता विद्यार्थ्यांच्या नावात सर्वात आधी आईचे नाव लागणार आहे। मंडळी, येत्या 2026-27 शैक्षणिक वर्षापासून हा नवा नियम राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी शाळांसाठी बंधनकारक असणार आहे। यानुसार विद्यार्थ्यांच्या नावाचा क्रम पूर्णपणे बदलणार आहे। आतापर्यंत विद्यार्थ्यांचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असा क्रम असायचा। पण आता नवीन नियमानुसार प्रथम विद्यार्थ्यांचे नाव, त्यानंतर आईचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असा नवा फॉर्मॅट लागू होणार आहे। या निर्णयाचा थेट परिणाम शाळेतील सर्व अधिकृत कागदपत्रांवर दिसणार आहे। हजेरी पत्रक, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच LC, तसेच प्रवेश निर्गम उतारा या सर्व कागदपत्रांवर आता आईचे नाव अनिवार्यपणे नमूद केले जाणार आहे। राज्य सरकारने महिला सक्षमीकरण आणि लेक लाडकी या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे। आईच्या योगदानाला अधिकृत मान्यता देण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। तुम्हाला हा निर्णय कसा वाटला? कमेंट करा।